यांचं मत आहे की मेंढ्यासनी घेऊन दुसरीकडे जायचं. नाही नाही, असलं काय करायचं नाही. असलं काय करायचं नाही म्हणजे? मेंढ्यासनी खायचं चारा न ग का? अरे पर दुसरीकडं म्हणजे कुठं जायचं? इजापूरला. तिकडे लय चारा आहे, मी विचारलंय. पण एवढ्या लांब कशा पाहिजे जायचं? कुठं जायचं नाही. मेंढ्यासनी काय झालं म्हणजे काय करायचं? 2 घास सुकाने खाय मिळतात, ते बी मिळायचं नाही. अगं असं काय बी होणार नाही. तूच म्हणतीस ना व, मेंढ्या धन आहेत तुझ्यासाठी. त्यात जर उपाशी राहिल्या तर काय उपयोग आहे? आणि असं बी मी आहेच की संग, काय बी होणार नाही. मी सबूत देतो तुला. काय एकलेच नाही जाणार, गावाची लोक बी आहेत. होय. बर, कवा जायचं डोसक्यात आहे? उद्या दिवस उजाडला कीच जायचं म्हणतोय आम्ही. बर, मी हाय बाय. काय झालं सध्या? काय नाही. त्याला जाऊ देऊ नव. भाई भाई काम करतात नव तर करू दे. मला जरा वेगळं वाटत होतं. वेगळं म्हणजे? म्हणजे सारखं जायचं जायचं म्हणत होते. काय चाललं आहे त्यांच्या डोसक्यात काय ठाव? म्हणजे काय होणार तर नाही नव? नाही, काय होणार आहे? जाऊ दे. मेंढ्यासनी घेऊन जाणार आहेत ना. तू सांगितलं म्हणून त्याला धाडाय तयार झाले आहे. म्या थांबायचं असं तर लागलीच सांग. नाही, सारखंच आडवं लावून बी बरोबर नाही बघ. नाहीतर समज सोडून घरातच बसतील. पाहिजे त्यांच्या कलाने बी घेऊ. देवा, सगळं अवघड झालंय देवा. घरात खायला अन्नाचा कण नाही. सावकाराने तगडा लावलाय. पैक नाही दिलं तर माझी जमीन कशात घालून घेईन सावकार देव. माझं घर बी जाईल. बायको पोरं समधे उघड्यावर येतील. काहीतरी कर देवा, काहीतरी कर. नाहीतरी त्या जीव देईल. बाळू, नाही गेलं तर चालायचं नाही का? आता काय झालं? हो नाही का, पर रातभर काळजी लागून राहिली. कसली काळजी? तू मेंढ्यासनी घेऊन चालला आहे. माझा लय जीव आहे त्यांच्या. आणि हे गेल्यापासून तर त्यांच्याच जीवावर चालला आहे समजा. मेंढ्यासनी काय होणार तर नाही ना व? गंगूताई, तू का मला ओळखीत नाहीस होय? तुला वाटतंय का मी काय होऊन देईन मेंढ्यासनी? हे झालं तर काळजी लागून राहिली. मेंढ्या कवा एवढ्या लांब गेल्या नाहीत म्हणून तुला असं वाटतं. नग काळजी करू. मी काल विचारलं तर इथं जवळच एक जागा आहे म्हणून. तिथं बी हाय चारा. तू बी तिकडच जा. उगा ते इजापूरला नग. हा, चाऱ्याकडे जायचं आहे तर एवढं लांब कशा पाहिजे? हा, आणि मी असं सांगते ते जवळ बी हाय. म्हणजे कसं तुला लागलीच परत येता येईल. काय होय, तर मी समजासनी सांगितलं आहे का इजापूरला जायचं आहे म्हणून. मग समजासनी सांगा की इथं जवळ चारा आहे. ते काय नाही म्हणणार आहेत वय? हा, तू समजासनी घेऊन हितच जा. उगा माझ्या बी जीवाला काळजी नग. नग नग, इजापूरला जायचं ठरलं आहे ना व, मग तिकडच जा. आहे तिथलं म्हणत होतीस ना?
मधनच काय झालं? अगं हिथं हाय असं नुसतं समजलं हाय, खरं काय खोटं काय कसं समजल? अगं मग बघायचं की. न ग उगा येळ कशा पायी वाया घालवायचा. त्या परीस ठरलं हाय, समधी निघाली हाय तर जाऊ दे. पाठ दिशे सांग काय करू, लोक खोळंबले असतील. वय वय जा तू, पर लवकर परत ये. हा आणि हे घे भाकर बांधून दिली हाय, भूक लागली की झाडाखाली बसून खावा. बाय जाऊ का? बाय जावा, पर लवकर या आणि ध्यानात ठेवा मी आयाला सांगितलं हाय म्हणून आई पाठवत आहे तुम्हाला. तेव्हा मेंढ्यासनी काय बी होता कामा नाही तर समज माझ्यावर यायचं आणि आयुष्यभर ऐकायला लागेल. असं काय बी होणार नाही आणि सारखं सारखं असं म्हणू नगस. जातो. आय इथंच जमानत होतीस नव, मधीच काय झालं? काय खाऊ? मला मधनच असं वाटलं सगळं काम करतो आहे तर सारखं मध्ये मध्ये करायला. माझं मला समजलं नाही, मी त्याला जा का म्हणलं. या सावकारानं जगणं अवघड केलंय बघ. असं वाटतंय जीवच द्यावा. असं काय बी बोलू नका हो. पोरीचं काय होईल तिचा तरी विचार करा. पोरीचा विचार करूनच मारान पुढे ढकलतोय की. किती रुपये द्यायचे आहे ती त्या सावकाराचं? 1000 रुपये. गवताला विकलं तरी एवढा पैका नाही मिळायचा. जमीन बी सावकाराकडे घाण आहे, नाहीतर ती कोण काहीतरी केलं असतं. नुसती जमीन नाही, घर बी त्याच्याकडेच आहे. पण ह्या 2 दिवसात पैक नाही दिलं तर आपल्या हातनं दोन्ही जाणार आहे बघ. थोडं दिवस थांब म्हणावं की त्याला. मी म्हणलं नसेल का, इतकी वरीच थांबलोय, आता नाही थांबत म्हणला तो. मग आता काय करायचं ठरवलंय? मला काही सुचना. कोणाला काय मागायचं म्हणलं काहीतरी गहाण ठेवायला घेऊन ये म्हणत्या. आधीच समजा गहाण ठेवलंय, आता काय ठेवायचं गहाण? महादेव बी काय बघतोय ठाव नाही. कुठं चूक झाली, काय कमी झालं, काय बी कळत नाही. काय आहे देव कधी चांगल्या माणसाचं वाईट नाही करत ना. होय, आपल्या संगच असं का होतंय ते त्यालाच ठाव. म्हणजे आपण चांगलं नाही. असं नाही बाळा, आपण कवा कुणाचं वाईट नाही केलं, कुणाला शिव्याशाप नाही दिल्या, कवा कुणी मदत मागितली आणि आपण गेलं नाही, असं कवा झालं नाही. मग आपल्या संग असं का होतंय? हेच तर समजत नाही आम्हाला बी. हे घर आणि जमीन गेल्यावर आपण कुठं जायचं? बेळगावला जाऊ. या सांबाऱ्या गावात राहता येणार नाही. इथं काय खायला बी नाही. आपण का आपलं गाव सोडून जायचं? कोण हाय इथं आपलं? समज गेल्यावर काय करायचं इथं राहून? का जाणार समजा? आपण पैक देणं आहे बघ लोकांचं, नाही पैक दिलं तर समजा हातातून जाईन बघ. चांगला विचार करायचा, देव हाय ना व तो करेल मदत. मला ठाव आहे महादेव आपल्याला कुठं बी जाऊ द्यायचं नाही. कवायचा बाळू आता पत्र यायला पाहिजे होता. बघू तो बघ तात्या आला. जमले का समजे? बाळू नाही आला का? नाही, पर तू कशा पाय आलाय सकाळ सकाळ? अरे येडे का काय रे तुम्ही? आपलं काल तर बोलणं झालं होतं ना सकाळी सकाळी जायचं म्हणून. होय, पण आमचं निघायचं ठरलं होतं, तुझं काय काम? अरे कालच सांगितलं होतं ना म्या, बाळू संग काम करणार आहे म्या. म्हणजे तू बी येणार होय आमच्या संग? होय, मग काय हिथच मेंढ्या करणार आहे काय? तुम्हाला सांगतो
आमच्या गावाकडे बी इतक्या मेंढ्या आहेत. समजे लोक मला म्हणते तात्या चल संग, तात्या चल. मला रस्ते माहिती आहे समजे तर घेऊन जातात मला, पर मी जात नाही कधी. हा, अरे बाळू आला. जमली का समधी? होय, बरं झालं बाबा तू आलास, नाहीतर कान फाटले असते आमचे. आता सवय करून घ्या. जवळ जायचं हाय तोवर तात्या काय ग बसायचं नाही. हा, माझ्यावरनं बोलताय तुम्ही? अरे मी म्हणला असं काय बोलतो वा? असू दे पर निघूया ना. थांबा, महादू काका येणार आहे. हा, महादू येणार आहे. वय अरे मग लय बरं होईन. तेवढाच गावाकडला एक माणूस असला का बरं असतं बोलायला. अरे तुम्हाला सांगतो, महादूचा इतका जीव आहे मेंढ्यावर. माणसांचा जीव गेला तरी चालतो, तरी ते म्हणतो मेंढ्यासनी काही झालं नाही पाहिजे रे. राम राम. मला उशीर तर नाही झाला ना व? नाही, तात्याच्या बडबडीला वैतागून थोडा उशीर झाला असं वाटतंय. अरे तात्या काय, त्याच्याबद्दल चार चौघात बोलण्यासारखं आहे का काही? अरे काय लेगा, गाववाल्याची आबरू काढतो होय बाहेरच्या लोकांसमोर. अरे तू येणार हाय म्हणल्यावर किती खुश झालो होतो मी, आणि तू हे असं बोलतो होय? ओ तात्याराव, अहो गंमत केली. तुम्हाला राग आला होय? तात्याराव. महादू काका, अरे ही तात्याराव काय भानगड आहे? कसं आहे बाळप्पा, आता तात्या सुधारला आहे ना व, कामाला लागलेला आहे म्हणून कौतुकानं म्हणतो तात्याराव. तात्याराव तुम्ही बी म्हणायचा तात्याराव. ओ तात्याराव, चला रस्त्यात गप्पा हाना, उशीर होतोय आपल्या. हा, पर मेंढ्या कुणाच्या बी शेतात नाही जाणार याची काळजी घ्यायला लागल. अरे होय रे बाबा, इतके हंत्यात लोक, इतके हंत्यात, ऐकूनच घेत नाही. फडाफड फडाफड हंत्यात. ए तात्या, अरे एकदा झालं म्हणजे पुण्यांदा तसंच होईल असं नाही ना व? ध्यान द्यायचं आता समजेल. बरं बाळू, अरे परत कवा यायचं आहे? का रे, तुला का परत यायची काय आहे? हा, अरे नाही, पंचाकडे काय काम आहे का काय? अरे नाही बाबा, अरे मी असंच विचारलं कवा येणार आहे काय असं. बर बाळप्पा, मी काय म्हणतो, इजापूरला जायला पाहिजे असं काय आहे का? वय म्हणजे तिकडं चांगला चारा आहे असं ऐकलं आहे मी. नाही म्हणजे मला बी एक जागा ठावा आहे. अरे तिथं बी मॉब हिरवा आहे, मोकार चारा आहे. हा मग तिकडं जाऊ, त्याला काय होते? महादू काका, इजापूरपासून सुरुवात करायची आहे. हा बर. अरे म्या जी जागा सांगतो आहे ना व, तिथं चारा असेल का नाही सांगता येत नाही. उगा गोळ न ग, म्हणून बाळप्पा सांगतो आहे तर इजापूरलाच जाऊ. इजापूर तर इजापूर, आपल्याला काय कुठे बी जाऊन भाकर तर खायची. हा? नाही नाही म्हणजे काम करायचं आणि मग भाकर खायची. ए, चला. होय होय होय. चला चला चला. त्रिनेत्री त्रिशक्ती जीवन उद्धारी, दुर्विनाशकारी दुर्जनांचा संहारी, भोळा भासती परी विश्व चमत्कारी, जाही दिशा गुंजे ही गगनी ललकारी. बाळू मामा शिव शंभू अवतारी, बाळू मामा शिव शंभू अवतारी, बाळू मामा शिव शंभू अवतारी, बाळू मामा शिव शंभू अवतारी. देवा, काय झालं, कशा पायी रडताय? काय सांगू बाबा, शेतीच्या कामासाठी काढलेलं ऋण अंगावर पडलंय. ते कसं फेडायचं तेच कळलं नाही. जमतीकडून अडकून बसलोय बघ. आता जीव देण्या बिगर काही वाटच दिसत नाही. काय बी काळजी करू, अक्कोळचा बाळू याच वाटेनं जाणार आहे. अक्कूचा बाळ त्याला भेटा, समजा ठीक होईल. काय भाकरी होती बाळू. गंगूताईने केलती का आमच्या सुनबाईने केलती? राहिलं बाबा, नका सांगू. तर तुम्ही काऊन भाकरी नाही खाल्ली? कुठे गेल त्यो? होय, ठीक आहे, मेंढरान पैसे आहे त्यो. तसं बी लय जीव आहे त्याचा मेंढरांमध्ये.
तो म्हणतो माणसाला काही बी झालं तरी चालन पण मेन रसने काही होऊन देऊ नका रे. तात्या राहिले पण भाकरी चांगली होती बघ. असू दे ठेव आतमध्ये. होय होय. आणि मेन पंचाने अशाच भाकरी केलत्या. बर अक्का खायला देत नव्हती पंचाला. तुम्ही तुमचं पाहून घ्या म्हणे. आम्ही अशी चूल मांडली होती आणि भाकरी करून खाल्ली होती. खाव आहे मला होय होय. चला आय लोणी काढला आहे कुठं ठेव? आता इथंच ठेव. मागणं पाठवून दे. आता यातनं 4 पैक मिळालं तर मिळालं बघ. वय वय बरं झालं लगंबाच्या डोसक्यात आलं. मी म्हणत होते तर नग म्हणत होतीस. आता समजलं ना? वय का माझी बाय. बर सत्य आता ते पैक तुझ्याकडेच ठेव. अगं माझ्याकडे कसं पाय? तुझ्याकडेच असू दे. मला काय करायचं आहे? तू साठी तुझ्या संसाराला उपयोगी पडत्या. बर बर तुला लागलं तर माझ्याकडे माग. वय बाळू बी आता काम करायला लागला आहे. असंच चालू राहिलं ना तर समज नीट होईल बघ. नीट करायचंच आहे समजांनी मिळून. डोसकं फिरलं नाही म्हणजे मिळवलं बघ. म्हणजे ह्यासनी तर इकडे यायचंच नव्हतं बघ. आणि आजीला बी वाटत नव्हतं की ह्यांनी इकडे यावं. आज्यामुळे यायला लागलं. किती दिवस इथं रमत्याल त्याचं काय सांगता येत नाही बघ. डोसक्यात काय आलं आणि गेलं निघून तर काय करायचं? नाही नाही असं काय व्हायचं नाही. आपण असं हुस द्यायचं नाही. पण बरं झालं बाबा मा इकडे आलं. तिकडे काही काम नसतं केलं त्यांनी. तिकडे आलं तर काहीतरी करतात तरी. तर आता किती दिवस करतील काय सांगता येत आहे का? असू दे उगा डोसक्यात काहीतरी घेऊ नग. आता तुझा संसार कसा नीट होईल याकडे ध्यान. भय आणि काय चुकलं तर तू आहेस की. हाय तर हाय ग. पर आया ना बा का आविश्वर पुरत नाही. तुझा बात गेला तर बाळू संग संसार करायचा म्हणजे साधन आहे. तेव्हा वाईट सांभाळू वाईट त्याच्या मनानं घ्यावं लागल तुला. भय त्यासनी काय आवडतं काय नाही आवडत एकदा का ते समजलं ना तर समज सोपं होईल बघ. आणि नीट समजून घे म्हणजे येळ आल्यावर मला बी शिकवायचं आहे तुला. बघ महादेवा कोण आहे यो बाळू? तो येईल का खरंच ह्या वाटत? आला तर काढील का मला बाहेर या जंजाळात? बाळू या बुडत्याला तुझ्याच काठीचा आधार आहे रे बाबा. काय रे? वामोर मी आलोच. अरे इकडे काय काम काढलं? तू काका वय 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 आम्ही जातो मोर तू ये माग. चला चला बा. तेव्हा किती वेळ वाट बघायची रे बाबा. शेवटची आस लावून बसतोय. बाळू तू नाही आला तर माझ्या जीवनाची माती माती होईल रे बाबा. कशा पाय हुडकतोयस मला? तू मास्ती कसं काय झालं मी हुडकतोय म्हणून? एवढ्या मनापासून हाक मारतोयस मला. तुझ्यासाठी चालू आहे म्या आणि मला ठाव नसणार आहे वय. बोल जास्त येळ नाही माझ्याकडे. देवा माझी शेत जमीन घाण आहे. पीक पाणी नाही. ऋण फेडायचं आहे. नाही फेडलं शेत आणि घर दोन्ही कायमचं जाईल हातातून.
मला मदत कर देवा. म्या काय मदत करणार तुला? हा चौथाच मेंढ्या घेऊन आलो हा इकडे. तुमच्याबद्दल लय ऐकलंय देवा. आता तुम्हीच काय ते आस आहेत. काय करू सांग? 1000 रुपयाची लढ आहे. अरे तुझी माझी ना वळख ना पाळख. असं कसं पैक मागतोय? हा तुमच्या संग लय जुनी ओळख आहे देवा. लहानपणापासून तुमच्या मोहर डोसकं टेकतोय. उठता बसता तुमचंच नाव घेतोय आम्ही.